ACN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्राला गती देण्यासाठी विविध प्रकल्प पूर्णवतास आणण्यासाठी सिंदखेड राजा व शेगाव विकास आराखडा पुनर्वास नेण्यासाठी भोन स्तूप विकसित करण्यासाठी तर नैसर्गिक संकटात आलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बुलढाणा जिल्हा विकासासाठी निभावलेली भूमिका ही न विसरण्यासारखी आहे। त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र केवळ थांबला चालू असून 25 वर्ष मागे गेला आहे। अनेक कार्यकर्त्यांचे नेतृत्व त्यांनी घडविले आहे। अशा शोकदग्ध भावना सर्वपक्षीय व सर्वधर्मीय मान्यवरांनी व्यक्त करत बुलढाणा येथील गांधी भवनच्या प्रांगणात आज सायंकाळी मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून मावळलेल्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांना 30 जानेवारी रोजी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या सामूहिक शोक सभेत विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजितदादांच्या स्मृतींना उजाळा दिला। महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवणारे, सर्वसामान्यांचे प्रश्न तळमळीने सोडविणारे नेते म्हणून त्यांचा अनेकांनी उल्लेख कधी करून काही आठवणी यावेळी सांगितल्या। जातीवाद त्यांच्या डोक्यात नव्हता, रक्तात नव्हता, धर्मवाद नव्हता। या महाराष्ट्रातील 13-14 कोटी जनता याचं आपल्याला संरक्षण याचा न्याय द्यायचा आहे, राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे, एकच धोरण त्यांच्यामध्ये होतं। सकाळी 5:30-6ला दिवस सुरू झालेला, काम सुरू केलेला हा नेता रात्री केव्हा झोपत होता हे त्यांनाच माहीत। पण दादा केव्हाही अवेलेबल राहायचे, कार्यकर्त्यांसाठी राहायचे, नेत्यांसाठी राहायचे, जनतेसाठी राहायचे। सगळ्या क्षेत्रामधले त्यांचं काम काल आम्ही बारामतीला पाहिलं, आम्ही होतो, नरेश शेळके वगैरे आम्ही सर्व मंडळी होतो। डोळ्यात माणसं मावत नव्हती, डोळ्यात माणसं मावत नव्हती। इथं पहिल्यांदा पूर आपण शब्द ऐकला, परंतु माणसांचा पूर कसा असतो, माणसाचा महापूर कसा असतो हे काल पहिल्यांदा मी एखाद्या गावात ते चित्र पाहिलं। डोळ्यात माणसंच मावत नव्हती, डोळेसुद्धा कमी पडले, ड्रोनमध्ये सुद्धा माणसं मावत नव्हती आणि त्यातले कोण कुठून आलं होतं काही समजत नव्हतं। प्रत्येकाचा चेहरा हा सुकलेला, भिन्न झालेला, हरवलेला चेहरे, हरवलेले डोळे आम्ही काल त्या बारामतीमध्ये पाहत होतो। आणि महाराष्ट्रातलं एकही गाव नसेल की जिथे दादांना श्रद्धांजली अर्पण झाली नाही, म्हणून असा नेता, लोकनेता, खऱ्या अर्थानं लोकनेता आज आपल्यामध्ये नाहीत। अनेक आठवणी त्यांच्या आहेत आणि त्या आज आपल्यामध्ये नाहीत। ही खरोखर अजूनही मनाला पटत नाही, अजूनही मनाला पटत नाही की दादा आपल्यामध्ये नाही आहेत। त्यांच्या जाण्यामुळं महाराष्ट्र पोरका झालो, आमच्यासारखे लोकही अनेक पोरके त्या ठिकाणी झालेत आणि आज खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळेजण आलात की भविष्यामध्ये दादाचं कुटुंबीय असेल, सुनेत्रताई असतील, मुलं असतील। आणि आज मी अनेक वर्षात पवार साहेबांना पाहिलं, काल इतके खचलेले पवार साहेब आयुष्यात पहिल्यांदा मी काल पाहिले। आणि त्या सगळ्या कुटुंबाला राष्ट्रमाता जिजाऊ संत गजानन महाराज हे दुःख पेलण्याची शक्ती देव, तुम्हा आम्हा सर्वांना देव। मी आदरपूर्वक दादांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो। 28 तारखेलाची सकाळची पहाट ही संपूर्ण राज्याकरता एक काळी पहाट म्हणून पुढे आली। एक काळा दिवस संपूर्ण महाराष्ट्राने त्या दिवशी बघितला। 9:15च्या दरम्यान दादांचं विमान क्रॅश झालं। सगळेजण टी व्हीवर होते आणि 6 जण गेल्याची बातमी होती, पण दादा गंभीर असल्याचं टी व्हीवर चालू होतं। मी देखील बेचैन झालो। बारामतीला 10-12 फोन केले, पुण्याला केले, कुणाच काही कळत नव्हतं। अर्ध्या तासाने परत बातमी आली की दादा पण गेले। ही बातमी आल्याबरोबर या संपूर्ण महाराष्ट्राच्या क्षितिजावर चमकणारा तारा, ज्याने विकासाचा प्रकाश महाराष्ट्रामध्ये चमकवला, ते अजितदादा अंधकारमय जीवनात निघून गेले होते। 37 वर्षाचं वय हे काय मृत्यूचं वय नव्हतं, परंतु एक व्यक्ती राज्याच्या जनतेच्या मनावर अधिराज्य करतो
कार्यकर्त्यांच्या काळजात निर्माण करतो आणि असा विकास करतो की ज्या विकासाला जातीचा गंध नसतो आणि त्याचा शेवट इतका वाईट व्हावा, इतका अंत करुण व्हावा, हे कधीच कोणी अपेक्षिलं नव्हतं. एक वेगळी स्वप्न, वेगळी दिशा घेऊन दादा मैदानात उतरलेले 4 सेकंदात होत्याचं नव्हतं त्या ठिकाणी सगळं झालं, 4 सेकंदामध्ये. आणि महाराष्ट्र एक चांगल्या नेत्याला या ठिकाणी पोरका या ठिकाणी झाला. अजितदादाबद्दल उपस्थित सगळ्यांचंच कोणाचा ना कोणाचा संबंध आलेला आहे. शिंगणे साहेब तर उभं आयुष्य परिवारासोबत होतं. मी देखील मागच्या अनेक काळापासून दादांसोबत काम करतो. माझं एक वेगळं स्थान त्यांच्या काळजामध्ये निर्माण झालं होतं. पण एक निर्भीड, परखड, न घाबरणारा, परिणामाची पर्वा न करणारा, जे करायचं ते करायचे, जे नाही करायचं ते नाही करायचं ही भूमिका घेणारे दादा आज महाराष्ट्राला कधी दिसणार नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करताना दादांनी कोणाची जात, धर्म, पंथ कधी पाळला नाही. अगदी बाबासाहेब आंबेडकरांच्या दादरच्या स्मारकाचा विषय असेल का, वडू बुद्रुकच्या संभाजी महाराजांचा असेल का, सिंदखेड राजाचा जिजाऊ साहेबांचा विषय असेल का, गजानन महाराजांच्या मंदिराचा असेल का, पुण्याच्या फुलेवाडीचा असेल, अगदी मागच्या शेवटच्या काळात तर 17 समाजाचे त्यांनी महामंडळ राज्यामध्ये स्थापन करून प्रत्येक समाजाला पुढे आणण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आमदार देखील त्यांच्या इतके खुश राहायचे की त्यांच्या 3 वर्षाच्या कार्यकाळात 3 वेळेस आमदारांचा निधी त्यांनी 1-1 कोटीने वाढवून प्रत्येकाला जणू काही गिफ्टच त्या ठिकाणी दिलं होतं. परवाचे दिवस असा होता की एकही व्यक्ती असा नसेल ज्याच्या डोळ्यामध्ये पाणी नसेल. आणि म्हणून अजितदादा पवारसारखं नेतृत्व या जगामध्ये, या राज्यामध्ये आता पुन्हा कधी जन्मास येणार नाही, नव्हतंही आणि येणारही नाही. आणि म्हणून त्यांना ईश्वर चांगली जागा मिळावी कधीच म्हणणार नाही. कारण ईश्वराच्या चरणी किती जागा असते, कशी असते, काय असते आपण कोणी पाहिली नाही. पण जी जागा महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि कार्यकर्त्याच्या काळजात त्यांनी निर्माण केली, ती जागा त्यांना, तशी जागा ही कधीही कोणाला भेटू शकत नाही. आणि म्हणून खूप न भरून निघणारं नुकसान या महाराष्ट्राचं या ठिकाणी झालं. खरोखर आज संपूर्ण पवार परिवार उद्ध्वस्त झाला. एकीकडे मोठ्या पवार साहेबांचं आयुष्य बघितलं आणि पलटून जर आता ही घटना घडतर परिवाराकडे बघितलं तर या 30-40 वर्षामध्ये या परिवाराने एवढं साम्राज्य उभं केलं, इतकी माणसं उभं केली. क्षणार्धात ही सगळी माणसं या ठिकाणी पोरकी झाली. त्यांच्या डोक्यावरचं पितृक्षेत्र, राजकीय क्षेत्र असं या ठिकाणी कायमचं हिरावून घेतलेलं आहे. घटना घडता क्षणी जिसा काही विजेचा कडकडाट व्हावा, ध्वनिकंप गावा, आकाश कोसळावं, अशा प्रकारचा आघात प्रत्येकाच्या मनावर झाला. आणि नियती किती कठोर, निष्ठुर आणि निर्दयी असते हे देखील तुम्ही आम्ही लोकांनी पाहिलं. एखादा कोणी वय झालेला माणूस गेला असताना काही वाटत नाही, पण ज्याच्याबद्दल कधी विचारही करू शकत नाही असा मोठा प्रचंड आघात त्या ठिकाणी झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी थांबला. अर्ध्या महाराष्ट्राने दिवसभरात त्या दिवशी चूल पेटवली किंवा जेवण घेतलं नाही, अशा प्रकारचं वातावरण या राज्याने पहिल्यांदा या ठिकाणी पाहिलं. अनेक नेते आपण जाताना पाहिले, ज्याचा उल्लेख मगाशी झाला, पण हे दुःख काही वेगळंच त्या ठिकाणचं होतं. आणि म्हणून अशा प्रकारची स्थिती पुन्हा या महाराष्ट्रात कधीच येऊ नये हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना त्या ठिकाणी करेल. आणि हे दुःख सावरण्याची शक्ती सर्वसाक्षी परमेश्वर संपूर्ण त्यांच्या चाहत्यांना देऊ आणि दादांना ईश्वर चांगली जागा मिळू अशा प्रकारची प्रार्थना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने करून त्यांना विनम्र आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.